शुभ सकाळ रोहन, कसा आहेस आणि कुठे निघालास? आय एम फाईन सार्थक. मी मॉर्निंग वॉकसाठी निघालोय. वेअर आर यू गोइंग? मी वर्तमानपत्र आणायला चाललोय. येतो का माझ्यासोबत? ओ ब्रो, व्हॉट्स दॅट? वर्तमानपत्र? अरे रोहन, वर्तमानपत्र म्हणजे न्यूजपेपर, तो आणायला चाललोय. सार्थक ब्रो, लिटरली तू न्यूजपेपरला वर्तमानपत्र बोलतोय? इतकं चीप आणि ओल्ड साऊंड करताय ना ते की बास. 27 फेब्रुवारी एक दिवस जो आपल्याला आपल्या भाषेच्या गौरवाची आठवण करून देतो, तो म्हणजे मराठी दिन. तर मराठी आपल्या मातृभाषेची, आपल्या संस्कृतीची, आपल्या अस्तित्वाची ओळख आहे. आजची पिढी जी जेन झी म्हणवली जाते, त्यांच्या आयुष्यात मराठीचे महत्त्व कसं आहे? आजकालच्या टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियाच्या जगात भाषा ही एक गॅजेटसारखी वापरली जाते. जसं की जेव्हा गरज असेल तेव्हा यूज करायचं आणि जेव्हा गरज नसेल तेव्हा तिचा अपमान करायचा. आजकालच्या जगात मराठी बोलता बोलताच आपोआप हिंदी आणि इंग्लिशचे शब्द त्यामध्ये येतात, जेणेकरून आपली प्युअर मराठी भाषा, ज्यामध्ये खूप सारे हिंदी आणि इंग्लिश वर्ड्स आलेले आहेत आणि नवीन लोकांना वाटतंय की हीच ॲक्च्युअल मराठी आहे. आणि आजकाल जेव्हा एखादा जण मराठीत बोलतोय तर समोरच्याला वाटतं की एक तर हा शिकलेला नाही किंवा याला इंग्लिश येत नाही. बट असं नाही आहे. आपण महाराष्ट्रात जन्मलोय, मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि मराठी बोलायचा आपल्या सगळ्यांना हक्क आहे. मराठी दिन केवळ एक दिवसाचा उत्सव नाही, तो आपल्याला शिकवतो की आपली भाषा आपला गौरव आहे आणि त्या गौरवासाठी आपल्याला सतत कष्ट करायला पाहिजे. तर या मराठी दिनाला आपल्या भाषेला प्रेम करा, अभिमान बाळगा आणि मराठीचा प्रचार करा, कारण आपली भाषा ही आपली शक्ती आहे.